नमस्कार. टेट परीक्षेसाठी इंग्रजी वाक्य समजून घेणं खूप महत्वाचं आहे, नाही का? चला, आज आपण हेच शिकणार आहोत. अगदी सोप्या भाषेत, बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया एका मस्त उदाहरणाने. विचार करा, प्रत्येक पूर्ण वाक्य म्हणजे एक ट्रेन आणि प्रत्येक शब्द म्हणजे त्या ट्रेनचा एक डबा. आता जर हे डबे मागे पुढे जोडले तर गाडी अर्थाच्या स्टेशनपर्यंत पोहोचेल का? नाही ना. बस हाच आहे वाक्यांचा मूळ नियम. ह्याचाच अर्थ काय की वाक्य म्हणजे फक्त शब्दांची गर्दी नाही. ती एक व्यवस्थित रचना आहे. तिला एक सुरुवात आहे, एक शेवट आहे आणि ती एकाच मुख्य विचाराभोवती फिरते. आपली ट्रेन तर तयार झाली, पण ती नक्की बनली कशापासून आहे? चला बघूयात. प्रत्येक वाक्याचे 2 मुख्य भाग असतात. आणि हे विभाजन किती सोपं आहे बघा. पहिला असतो सब्जेक्ट, म्हणजे आपल्या वाक्याचा हिरो, आणि दुसरा असतो प्रेडिकेट, जो त्या हिरोबद्दलची सगळी माहिती देतो. आपल्या ट्रेनच्या उदाहरणात परत जाऊया. सब्जेक्ट म्हणजे काय? तर ते आहे इंजिन, जे पूर्ण वाक्याला खेचून नेतं. आणि प्रेडिकेट? ते आहे त्यामागे जोडलेले सगळे डबे, ज्यात सगळी ॲक्शन आणि बाकीची माहिती असते. चला, आता बघूया की आपली ही ट्रेन कोणत्या वेगवेगळ्या ट्रॅकवर धावू शकते. इंग्रजीमध्ये वाक्यांचे असे 4 मुख्य मार्ग आहेत आणि प्रत्येकाचा उद्देश अगदी वेगळा आहे. हेच ते 4 प्रकार आहेत: असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. हे म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे 4 मजबूत स्तंभ आहेत आणि टेट परीक्षेसाठी या 4ही प्रकारांवर पकड मिळवणं खूप खूप गरजेचं आहे. तर पहिला ट्रॅक आहे असर्टिव्ह वाक्यांचा. हा सगळ्यात सामान्य प्रकार आहे. याचं काम साधं आहे, फक्त माहिती द्यायची किंवा एखादं विधान करायचं. आता इथे एक गंमत आहे. ही साधी माहिती देणारी वाक्यसुद्धा 2 प्रकारची असू शकतात. एक होकारार्थी, जसं शंकर लाईक्स रीडिंग, म्हणजे शंकरला वाचायला आवडतं, आणि दुसरं नकारार्थी, जसं शंकर डज नॉट लाईक रीडिंग. चला, आता दुसऱ्या ट्रॅकवर जाऊया. हा आहे इंट्रोगेटिव्ह वाक्यांचा, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. यांचं कामच आहे चौकशी करणं आणि माहिती मिळवणं. इथे प्रश्न विचारण्याचे 2 मुख्य मार्ग दिसतायत. एक, WH क्वेश्चन्स, म्हणजे व्हॉट, वाय, वेअर, ज्यांना सविस्तर उत्तर लागतं. आणि दुसरे, वर्बल क्वेश्चन्स, ज्यांचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं देता येतं. आपला तिसरा ट्रॅक आहे इम्पेरेटिव्ह वाक्यांचा, म्हणजे आज्ञा, विनंती किंवा सल्ला देणारी वाक्य. आणि ही स्लाईड टेट परीक्षेसाठी एक गोल्डन टिप आहे, लक्षात ठेवा. आज्ञार्थी वाक्यांमध्ये जसं की ओपन दॅट विंडो, म्हणजे ती खिडकी उघड. इथे करता यू, म्हणजे तू किंवा तुम्ही, हा लपलेला असतो. तो दिसत नाही, पण तो तिथे असतोच. त्यालाच हिडन यू म्हणतात. आणि आपला चौथा आणि शेवटचा मार्ग तो आहे एक्सक्लेमेटरी वाक्यांचा, म्हणजे उद्गारवाचक. आनंद, आश्चर्य किंवा धक्का अशा तीव्र भावना व्यक्त करणारी ही जणू एक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन आहे. ओके, 4ही ट्रॅक तर समजले, पण परीक्षेच्या धावपळीत हे प्रकार झटपट कसे ओळखायचे? त्यासाठी काही खास सिग्नल्स आहेत? चला ते पाहूया. हा चार्ट म्हणजे एक मास्टर की आहे. वाक्याचा प्रकार ओळखण्यासाठी फक्त 2 गोष्टींवर लक्ष ठेवा. एक, वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह आहे? पूर्णविराम, प्रश्नचिन्ह की उद्गारवाचक चिन्ह? आणि दुसरं, वाक्याची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते? बस, उत्तर तुम्हाला सेकंदात मिळेल. आता थोडं पुढच्या लेवलवर जाऊया. एक अशी कला शिकूया जिथे आपण वाक्याचा ट्रॅक बदलू शकतो, म्हणजे त्याचा प्रकार बदलू शकतो, पण त्याचा मूळ अर्थ मात्र तोच राहतो. यालाच म्हणतात वाक्यांचे रूपांतर. हे बघा, किती सोपं आहे. हाऊ नाईस शी इज, हे एक भावना व्यक्त करणारं वाक्य, बरोबर? आता याचा अर्थ न बदलता साधं विधान कसं करायचं? फक्त शब्दांची जागा थोडी बदला आणि हाव काढून त्या जागी व्हेरी टाका. वाक्य तयार झालं, शी इज व्हेरी नाईस. आणि हे आहेत ते बदल करण्याचे 4 सोपे स्टेप्स. एक प्रकारचा फॉर्म्युलाच आहे हा. TET परीक्षेत असा प्रश्न हमखास विचारला जातो, त्यामुळे ही प्रोसेस नीट लक्षात ठेवा. चला तर, आपल्या या ट्रेन प्रवासाच्या आपण अंतिम स्टेशनवर पोचलो आहोत. आता वेळ आहे आपण जे शिकलो ते प्रत्यक्ष वापरून बघण्याची. बघूया परीक्षेच्या धाटणीचे काही प्रश्न. पहिला प्रश्न, बिझनेस फॉलोड द सेम पॅटर्न. या वाक्याला हो किंवा नाही प्रश्नात बदलायचंय. क्रियापद आहे फॉलोड,
म्हणजे भूतकाळ. त्यामुळे प्रश्नाची सुरुवात होणार डिडने. मग कर्ता आणि क्रियापदाचं मूळ रूप. म्हणजे उत्तर काय असेल? डिड बिझनेस फॉलो द सेम पॅटर्न? ठीक आहे. पुढचा प्रश्न. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. प्लीज गिव्ह मी युअर बुक. यातला कीवर्ड किंवा संकेत कोणता? बरोबर, प्लीज. हा शब्द आला म्हणजे ही एक विनंती आहे. आणि विनंती कोणत्या प्रकारात येते? इम्पेरेटिव्ह. अगदी सोपं. आता वाक्याचे भाग ओळखूया. वाक्य आहे, द किंग वॉज इम्प्रेस्ड. स्वतःला प्रश्न विचारा, हू वॉज इम्प्रेस्ड? म्हणजे कोण प्रभावित झालं? उत्तर मिळतं, द किंग. म्हणजे हे वाक्य राजाबद्दल आहे. म्हणून द किंग हा झाला आपला सब्जेक्ट. आणि आता आपल्या आजच्या सेशनच्या शेवटी एक छोटीशी मजेदार ॲक्टिव्हिटी. तुम्ही आज जे शिकलात ते पक्क करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. याने व्याकरण फक्त पुस्तकात अडकून न राहता तुमच्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनेल. नक्की करून बघा.